हे दोन संघ अंतिम सामन्यात आमने सामने असतील. सूरज प्रतिष्ठान बादशाही त्यांच्या विरुद्ध अन्वित 11 बेस्ट ऑफ बोरसिटी. या दोन्ही टीमची रॉयल एंट्री सध्या मैदानामध्ये होते. सध्या ग्राउंड मध्ये असलेली ब्युटिफुल ट्रॉफी, पहिल्या क्रमांकाचा आकर्षक झळाळता मानाचा दमदार आमदार करंडक आणि पाचव्या त्या ट्रॉफीवरती कुठला संघ आपलं नाव कोरेल. सध्या सूरज प्रतिष्ठान बादशाही संघ लाईनअपनं मैदानामध्ये दाखल होतोय. कल्पेश जाधवच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेमध्ये या टीमची चांगली कामगिरी झाली आहे. पण मेगा फायनल मध्ये आता त्यांच्या समोर चॅलेंज तितकंच तगडं आहे. अन्वित 11 बेस्ट ऑफ बोरसिटीचं हे देखील विसरून चालणार नाही. दुसऱ्या बाजूनं अन्वित 11 बेस्ट ऑफ बोरसिटी हा संघ आता दाखल होतोय. अन्वित 11 बेस्ट ऑफ बोरसिटीने देखील चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये केलेली आहे. दोन्ही पंच विनंती आहे, गणेश गायकर सर, धर्मेंद्र वर्मा सर, आपणही दाखल व्हा. दोन्ही टीप मैदानात दाखल झालेले आहेत. दोन्ही संघ मेगा फायनल साठी सज्ज झालेले आहेत. 6 ओव्हरच्या मॅचेस असतील. स्पर्धेचे आयोजक अमोलदादा कतोरे, संयोजक संजयजी दुर्गे यांना विनंती, आपण मैदानात दाखल व्हा. बरोबर ऑफिसर्सला विनंती, आपण दाखल व्हा. चला, क्रीडानगरीमध्ये उपस्थित सर्वांना आता विनंती आहे. यानंतर देशाभिमान देश स्वाभिमान अर्थागत राष्ट्रगीत आपण संपन्न करत आहोत. प्रत्येकाला विनंती आहे, आपल्या डोक्यावरील कॅप्स आणि त्याचबरोबर आपल्या डोळ्यावरील चष्मा रिमूव्ह करा. सर्वांना विनंती आहे, आमचा आवाज जिथपर्यंत पोहोचतोय आपण आपापल्या जागी सावधान स्थितीमध्ये उभं राहा. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, सर्व क्रीडा रसिकांना विनंती आहे, आपण ज्या ज्या ठिकाणी आहात त्या त्या ठिकाणी सावधान स्थितीमध्ये उभं राहा. राष्ट्राचा कुठल्याही पद्धतीने अवमान आपल्या वतीने होणार नाही ही काळजी, हे धैर्य गांभीर्याने आपण राखणं गरजेचं आहे. एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. मातरम, भारत माता की जय. यानंतर टॉस आपण करत आहोत. विनंती, स्पर्धेचे मुख्य आयोजक अमोलदादा कतोरे, संयोजक संजयजी दुर्गे आपल्या उपस्थितीत टॉस संपन्न करा. मेगा फायनलचा सामना 6 ओव्हरची मॅच. एका बाजूला अन्वित 11 बेस्ट ऑफ बोरसिटी त्यांच्या विरुद्ध सूरज प्रतिष्ठान बादशाहच्या दरम्यान हा सामना. दोनही संघ खेळण्यात उपस्थित झालेले. टॉस होतोय. टॉस अन्वित 11 बेस्ट ऑफ बोरसिटीने जिंकलाय.
निर्णय आय थिंक फिल्डिंगचा स्वीकारलाय. लगेचच फिल्डिंग सेट करा. त्याचबरोबर विनंती असेल सूरज प्रतिष्ठान भातसे आपण डगआउटचा ताबा घ्या. टीम मॉडेल सध्या ऑनस्क्रीन आपण बघत आहोत. अन्वित 11 बेस्ट ऑफ बोरशेतीचा अंतिम सामना आहे. दोन्ही टीमने आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. ओपन ग्रामीण विभागातून एकंदरीत सहभागी 40 संघ आणि त्या 40 संघातून हे 2 फायनलिस्ट संघ. सूरज प्रतिष्ठान बादशाहीचा एका बाजूला टीम मॉडेल सुरू आहे. कल्पेश जाधव सांगतोय पहिल्या डावात बॅटिंग करत असताना काय रणनीती आहे, किती धावा बनवायच्या. तर दुसऱ्या बाजूला टीम मॉडेल आपण बघत आहोत अन्वित 11 बेस्ट ऑफ बोरशेतीचं. चांगला सामना रंगताना मात्र दिसेल यात शंका नाही. कल्पेश जाधव सध्या साथी खेळाडूंना काही सूचना देतोय. महत्वाच्या विषयावर चर्चा सध्या सुरू आहे. हे गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. तुमच्यामध्ये समन्वय, तुमच्यामध्ये संवाद होणं गरजेचं आहे. चला 12th मॅन पाठवून द्या दोन्ही टीम. संघनायक चला फिल्डिंग सेट होते. अन्वित 11 बेस्ट ऑफ बोरशेतीची विनंती आहे. टीम सूरज प्रतिष्ठान बादशाही आपला 12th मॅन पाठवा. त्याचबरोबर ओपनिंग पेअर रेडी करा. फायनलचा सामना याच्यासाठी केला होता. अट्टाचा शेवटचा क्षण गोड व्हावा आणि तो गोड क्षण सध्या तुम्हा सर्वांच्या भेटीला आलेला आहे. प्रेक्षकांवर स्वागत आहे सर्वांचं. आमदार चषक मुरबाड 2025 मेगा फायनलचा सामना सूरज प्रतिष्ठान बादशाह विरुद्ध अन्वित 11 बोरशेतीच्या दरम्यान. उद्या तालुका हापनिहाय 8 संघ या स्पर्धेमध्ये सम्मिलित झालेले आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याच दरम्यान बक्षीस समारंभ देखील आपण वितरित करणार आहोत. ग्रामीण विभागातील बक्षीस विजेते संघ ही सूचना आपण लक्षात घ्या. उद्याच पारितोषिक वितरण समारंभ सोहळा संपन्न होणार आहे. सध्या मल्टीव्ह्यू आपल्या स्क्रीनवर बीके स्पोर्ट्स लाईव्ह ऑफिशियल वाहिनीच्या वतीनं या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू आहे. ऑनलाईन व्ह्युअर्सची संख्या आता वाढली आहे. त्या सर्वांचं स्वागत. खास करून
शहापूरकरांनी या दोन्ही टीमला आजवर भरपूर सारं प्रेम दिलेलं आहे आणि शहापूरमधून देखील भरपूर सारे ऑनलाईन व्ह्यूअर्स या मेगा फायनलच्या सामन्यासाठी बीके स्पोर्ट्स लाईव्ह या ऑफिशियल वाहिनीसोबत संलग्न झालेले आहेत. त्या सर्वांचं स्वागत. क्रीडा नगरीमध्ये देखील आता दर्दी क्रीडा रसिकांची गर्दी वाढलेली आहे. त्या सर्वांचं स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. मेगा फायनलचा सामना आघाडीसाठी कल्पेश जाधव आणि त्याची सोबत देतोय अनिकेत तांबडा, तर गोलंदाजीसाठी अर्जुन बांगर सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. महत्वाचा सामना, निर्णायक सामना. दोन्ही टीमने आतापर्यंत लाजवाब कामगिरी या स्पर्धेमध्ये केलेली आहे. पण पाहायचं सरते शेवटी विजयाचा झेंडा कुठला संघ या आमदार चषकाच्या 5व्या पर्वात आपल्याला मिरवताना पाहायला मिळेल. गेम इज ऑन. सामना सुरू होतो. या मेगा फायनल साठी एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात दोन्ही टीमचं. ऑल द बेस्ट. पहिला बॉल कल्पेश जाधव, शहापूरचा टायगर मात्र फोडतोय डरकाली. पाठवलाय बॉल स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. युजिट सिक्सर. एकाच क्वालिटीचे दोन खेळाडू आमने सामने आलेले आहेत. त्याच कारणासह क्वालिटेटिव्ह क्रिकेट आता क्रीडा रसिकांना या महाअंतिम सामन्यात एन्जॉय करता येईल. ऑन साइडला चांगलं टायमिंग करत असताना स्कोर ऑफ विकेट. स्कोर लेगला हा षटकार ज्यानं डाव सुरू होतोय कल्पेश जाधवच्या सोबतीनं. सूरज प्रतिष्ठान भातसे क्रिकेट संघाचा मेगा फायनलचा सामना आणि काय धूमधडाक्यात सुरुवात या मेगा फायनलच्या सामन्यातील पहिल्या सत्राची केलेली आहे. कल्पेश जाधवच्या बॅटमधून पहिला षटकार अर्जुन बांगरच्या विरुद्ध. रंगेला सामना, रंगेली मॅच, नो डाऊट अबाउट इट ऑल. दोन्ही टीमकडे ते चॅलेंजिंग युनिट आहे, कंप्लीट स्क्वॉड आहे. त्याच कारणास्तव मेगा फायनल मात्र अंतिम षटकामध्ये देखील तुम्हाला रंगताना पाहायला मिळेल. पण सध्या पहिल्या बॉलवर हावी ठरलाय कल्पेश जाधव. 6 धाब्याने होतीये सुरुवात. ऑन साइडला नटराज स्टाईल पाठवलाय बॉल हवाई यात्रेकरता. कल्पेश जाधवचा सिग्नेचर स्ट्रोक, पेटन स्ट्रोक, ट्रेडमार्क स्ट्रोक, खतरनाक फटका, सॉलिड स्ट्रोक, लागोपाठचा दुसरा षटकार. सलगचे 2 बॉल 2 ब्लास्ट. काहीतरी कारमंत्र आता येऊन दिलाय तो बाली बागरेनं. स्वप्नवत सुरुवात सध्या या डावात करत असताना कल्पेश जाधव टायगर ऑफ शहापूर दहाडताना पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 12. हो, यावलेला स्विच हिटचा अटेम्प्ट होता. बॅटची ग्रिप बदलली आहे मात्र बॅट्समनला फॉलो केलेले. गुड ऑब्झर्वेशन बाय बॉलर अर्जुन बांगर. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. लेंथ लाईन, पेस अँड ॲक्युरेसी अर्जुन बांगर कडून सध्या आपण बघत आहोत. 2 षटकारानंतर येणारा हा डॉट बॉल. या वेळेला पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलं जरूर, पण तटस्थ भूमिका आहे. कारण अर्जुन बांगरला माहिती या स्पर्धेमध्ये LBW लेग बिफोर विकेटची शिकार ग्राह्य धरली जात नाही आणि इम्पॅक्ट देखील आउटसाइड ऑफ स्टंप होता. नो डाऊट ॲट ऑल. आणखीन एक डॉट बॉल. चांगलं रंगीला बॅटल. 2 षटकारासोबत सुरुवात. त्यानंतर लागोपाठचे 2 डॉट बॉल आलेले आहेत. टीमची धावसंख्या स्थिर 12. या वेळेला ऑन साइडला दिशा दिली. गॅप मध्ये खेळतायत. वेगवान फटका आहे. रोशन पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. पायाच्या साईडनं बॉलला अडवण्याचा त्याचा प्रयत्न, तो मात्र फसलाय. बॉल मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. चौकार. वेगवान फटका होता.
चौकार सोबत संघ पुढे सरकतोय. सूरज प्रतिष्ठान बादशाही 16 ऑन बोर्ड, 16 धावा सध्या स्कोरबोर्डवर. शॉर्ट बॉल यावेळेला बॅकफुटवर जाऊन पूल केला. रोहित शर्मा स्टाईल बॉल जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कल्पेश जाधवच्या बॅटमधून आणखीन एक संघर्षमय फटका, षटकार. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या 22-22. विस्फोटक सुरुवात सध्या पहिल्या डावाची करत असताना टायगर ऑफ शहापूर टेनिस क्रिकेट कल्पेश जाधवला आपण बघत आहोत. त्याच्या बॅटमधून पहिल्या षटकात 3 षटकार 1 चौकार येताना आपण पाहिलेला आहे. स्टॅकर एंडला फर्स्ट सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर अर्थातच अनिकेत तंबाडाला आपण बघत आहोत. अनिकेत तांबडा ही सिरीज. स्कोर 22-22. सेकंड पॉवर प्ले तेजसला आता जबाबदारी दिली आहे ती अनमित 11 बेस्ट ऑफ बोरशिदीच्या संघनायकानं. तो तयार होतोय बॉलिंग मार्कवर. समोर सामोरे जाईल अनिकेत. पहिला बॉल फुल टॉस, फक्त दिशा दिली आहे. पुश करो खुश रहोचा नारा सध्या देतोय फलंदाज अनिकेत. सिंगल धाब्यासोबत त्याचं वैयक्तिक खातं खुलं होतंय. तर टीमची टोटल या सिंगलच्या सहाय्यानं आपण बघत आहोत सध्या पोहोचले 23 धावा. ऑन साइडला फटका लाजवाब आहे. फिल्डरचा प्रयत्न पण त्याच्या हाताला चटका देत 440 ओव्हरचा झटका देत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे कल्पेश जाधवच्या बॅटमधून आणखीन एक जबरदस्त फटका, षटकार. बॉल तर हाताच्या संपर्कात आला जरूर, परंतु रोशन वेखंड त्या बॉलला आपल्या हाताच्या उंजलीमध्ये कैद करू शकला नाही. आणखीन एक षटकार कल्पेश जाधवच्या बॅटमधून. टीमची टोटल 6 न सरकते पुढे 29 धावा सध्या स्कोरबोर्डवर. या बॉलला डाऊन द लेग स्टिक वाईड कॉल करण्यात आलेला आहे. एक एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. एक्स्ट्रा धाब्यासोबत स्कोर सध्या आपण बघत आहोत 30. आयवा जेलसाठी प्रेक्षकांना आता संधी बनली आहे. अजयजी बिडवी टॉम यांच्या वतीने 200चं कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. खोलात होता बॉल पण लाईन खराब आहे. डाऊन द लेग स्टिक वन्स अगेन वाईड. यॉर्करचा प्रयत्न तेज जाधवचा सुरू आहे, मात्र दुसऱ्यांदा तो अपयशी ठरतोय. लागोपाठचे 2 वाईड बॉल. स्कोरबोर्ड मध्ये आता बदलाव होतोय. एक्स्ट्रा धावा ऍड होताना दिसत आहेत. सूरज प्रतिष्ठान बादशाची टोटल 31. 31 धावा सध्या दाफल कव्हर. या वेळेला दिशा दिली आहे. चांगला मैदानी फटका अर्जुन बांगरसाठी. चेस मोठी आहे, गॅप मोठा आहे आणि धावांचा तोटा पाहायला मिळत नाही. अलंग टू द कार्पेट. बॉल दणदण करत निघत चाललाय. मिड विकेट सी मार्चच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आयवा जेलसाठी भूपेश जाधव यांच्या वतीने 300, अजय बिडवी टॉम यांच्या वतीने 200, टोटल 500चं कॅश प्राइज अनाऊन्स होतोय. संधी बनली ती आता क्रीडा रसिकांना. झेल पकडा, 500 रुपये इनामी राशी जिंका. पण त्यासाठी अट मात्र इतकी आहे, पडद्याच्या बाहेरच तुम्हाला हा झेल पकडावा लागेल. चौकारासोबत धावसंख्या 35-35. कल्पेश जाधव 8 बॉलमध्ये 32 धावेचं योगदान देतोय. 400चा त्याचा बॅटिंग स्ट्राइक रेट. फुल टॉस आता फिरवलाय, पाठवलाय स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लांबच लांब, दूरच दूर, आउट ऑफ द पार्क. मायटी हिट फ्रॉम मायटी मॅन. सिक्सर. या षटकारासोबत
स्कोर पोहोचला पुढे सूरज प्रतिष्ठान भातसे क्रिकेट संघाचा 6 धावेच्या बढतीने आतापर्यंत 41 41 धावा स्टील 2 टू गो. टॉपेज आता बॉल हवेत कोण पोहोचणार झेलपर्यंत हा प्रश्न उपस्थित झालाय. बाली भागरे पोहोचलाय झेल त्यानं पकडलाय आणि फलंदाज बाद होतोय. कल्पेश जाधव नावाचं वादळ जे घोंगावत होतं त्या वादळाला आता शमवलंय. तेजस जाधवनं पहिली विकेट काढली आहे. अन्वित 11 बेस्ट ऑफ बोरसिद्धी क्रिकेट संघासाठी पहिला ब्रेक थ्रू. कल्पेश जाधव बॅक टू पवेलियन. बिग विकेट डाऊन बिग लॉस. विकेटचा टीम फॉर टेम्परामेंट संयमाचा अभाव पाहायला मिळाला. अति आक्रमकता मित्र म्हणील बहुली कल्पेश जाधवला. 10 बॉलमध्ये 38 धाब्याचं योगदान देत असताना तो माघारी परततोय. 5 षटकार 3 चौकार त्याच्या बॅटमधून. 380चा त्याचा बॅटिंग स्ट्राइक रेट. स्कोर 41-41 स्टील 1 टू गो. वेलकम रोहितजी अरड तुळशीदासजी बांडे उपस्थित झालेत. आपलं स्वागत आहे. आमदार चषकाच्या माध्यमातून आपलं वेलकम. समोर लॉफ केलाय फटका आता दिनेशचा सीमारेषेच्या बाहेर जातोय. रोशन वेखंडीकडून पुन्हा एकदा मिस्टेक. बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार सिरीज. बाली भागरे होते त्या ठिकाणी आणि त्याच्याकडून झाली ती चूक. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. मोबदला तर मोजावाच लागेल. हा षटकार. दिनेश यांच्या बॅटमधून षटकार. दुसऱ्या षटकाची झाले सांगता टीमची धावसंख्या 47. 47 धावा सध्या स्कोर बोर्डवर. तेजस जाधवनं महत्वाची विकेट कल्पेश जाधवची जरूर कॅरी केली पण 25 धावा त्याच्या विरुद्ध आलेल्या आहेत. यापूर्वी अंजूर बांगरच्या षटकात फर्स्ट पॉवर प्ले मध्ये 22 धावा आलेल्या आपण पाहिल्या होत्या. सो त्याच कारणास्तव स्कोर सध्या 2 षटकांच्या अंती 47 47 धावा. अर्जुन बांगर सेकंड स्पेल मध्ये. पहिला बॉल डीप होणारा फुल टॉस 1 मिनिटांना दिसेल. दुसरीचा प्रयत्न दिनेश बसवतनं चालवला होता पण 1 धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. स्कोर सिंगल धाब्यासोबत आपण बघत आहोत 48 48 धाबा सध्या स्कोर बोर्डवर. अर्जुन बांगरकडून हवंय कमबॅक टीम बोरशितीला. ऑन साइडला पॉवर बॅक फटका. व्हॉट अ शॉट. बॅट मधून निघालेला स्वीट साऊंड टक आणि त्यावर लागलेली 6 धावसंख्येची मोहर. भव्य षटकार. कल्पेश जाधव जरी बाद झाला असला तरी देखील धावफलकाची गती काही कमी होईना. षटकारासोबत स्कोर आपण बघत आहोत 54. 54 धाबा सध्या धावफलकावर. सांघिक अर्धशतकाची नोंद सध्या धावफलकावरती करत असताना आपण बघत आहोत संघ सूरज प्रतिष्ठान भातसई. फुलटॉस आणि फुलटॉस फिरवलाय पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. सलगचा 3रा दमदार षटकार दिनेश बसवनच्या बॅटमधून 6 धावा.
स्कोर 60 ऑन बोर्ड. या बलेला लाईन पाहावी लागेल. इट इज वाईड. ऑफिशियल अंपायर गणेश गायकर सरांसाठी एक पर्वणी आलेली आहे. अंपायरिंग बीट डान्स असा ड्यूट जर त्यांनी केला तर तुलसीदासजी बांडे यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज अनाउन्स होत आहे. स्कोर 61-61. 3 बॉल 3 षटकार दिनेश बसवंतच्या बॅटमधून. फुलटॉस आता कॅप मध्ये खेळलाय. फिल्डर उपस्थित पण त्याला पोहोचण्यापूर्वी बॉल सीमारेषेच्या बाहेर पोहोचतोय. बाली भागरे आला होता पण त्याच्या आवाक्याबाहेर बॉल टप्पा पडल्याबरोबर सीमारेषेच्या पलीकडे चौकार. या चौकारासोबत टीमची धावसंख्या 65. 65 धावा. स्टील 2 to go. ड्रिंक्स ब्रेक बी गेटिंग रेडी. डगआउटला विनंती आहे यानंतर पाणी तयार ठेवा. कल्पेश 40 धावा आतापर्यंत अर्जुन बांगरनं खर्च केलेले आहेत. 10 बॉल टोटली त्यानं सेकंड स्पेल मध्ये आतापर्यंत टाकलेत. महागडी गोलंदाजी. लाईन पाहावी लागेल. इट इज वाईड. वन्स अगेन extra run has been added into the team total and with the help of that extra run score moves on 66. या वेळेला यॉर्कर डॉट बॉल कमबॅक होतोय. धावसंख्या स्थिर 66 धावा. षटकारानंतर जर अनोख्या स्टाईल ऑनफिल्ड अंपायर गणेश गायकर सरांनी तो इशारा दिला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल तुलसीदासजी बांडे यांच्या वतीनं. स्कोर 66-66. गोलंदाज तयार अर्जुन बांगर. वेगवान बॉल पण लाईव्ह पुन्हा एकदा खराब आहे. गाईडलाईनच्या अधिक बाहेर चेंडू आपण बघत आहोत. आणखीन एक एक्स्ट्रा धाव मिळताना दिसेल. तिसरा वाईट बॉल या षटकात अर्जुन बांगरने आतापर्यंत टाकलाय. स्कोर 67. 67 धावा. ड्रिंक स्टॉली बी गेटिंग रेडी. डॉट बॉल षटक समाप्तीची घोषणा. 3 ओव्हरच्या अंतिम टीमची धावसंख्या 67. 67 धावा. ड्रिंक स्टॉली जाईल मैदानात. या संधी देऊयात डीजे मॅडीला. मॅच कडे जाऊयात. 3 ओव्हर मध्ये 67 धावा बनलेल्या आहेत. 22.33 चा करंट रन रेट.
अन्वित इलेव्हन बेस्ट ऑफ बोरसिद्धीनं टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय स्वीकारला, पण सध्या हावी होत असताना संघ सूरज प्रतिष्ठान भातसाईला आपण बघत आहोत. रघुदादा पष्टे उपस्थित आहेत, विनंती या पण मंचावरती आपलंही स्वागत आहे. तीन षटकात 67 धावा बनलेल्या आहेत. 2 षटकांच्या स्पेलमध्ये अर्जुन बांगरनं 42 धावा खर्च केलेल्या आहेत. महागडी गोलंदाजी त्याची राहिली, खर्चिक गोलंदाजी राहिली. आता 4थ्या षटकात गोलंदाजीसाठी तेजस जाधवला इन्व्हाइट केलेलं आहे. सेकंड स्पेलमध्ये तो कंटिन्यू करतोय. पहिला बॉल चांगला ड्राईव्ह दाखवलाय, कव्हर्समध्ये बॉल, इनफिल्ड मध्ये तितकंच चांगलं बॅकअप. एक धाव मिळते अनिकेत तांबड्याला, त्याचं खातं खुलं होतंय. स्कोर सिंगलनं पोहोचल्या पुढे सूरज प्रतिष्ठान भातसाईचा आतापर्यंत 68 धावा धावफलकावर. दिनेश बसवंत 6 बॉलमध्ये 22 धाब्याचं योगदान सध्या देत आहेत स्टॅकर एंडला. ड्राईव्ह केल्या समोर चांगला फटका, लॉंग ऑफला फिल्डर बॅकअपसाठी उपस्थित झालेत. एकच धाव मिळताना दिसेल. सिंगल धाब्यासोबत स्कोर आपण बघत आहोत 69 धावा. हु विल बिकम द चॅम्पियन, वी विल गेट आन्सर शॉर्टली. आमदार चषकातील 5व्या पर्वाचा महाअंतिम विजेता संघ कुठला असेल, अगदी काही क्षणार्धात त्याचं उत्तर आपल्यापर्यंत पोहोचेल. यावेळेला ड्राईव्ह केल्यासमोर चांगला ऑफ ड्राईव्ह दाखवलाय, लॉंग ऑफला बॅकअपसाठी फिल्डर. एकच धाव मिळताना दिसेल. 3 बॉल 3 सिंगल तेजस जाधवच्या विरुद्ध आलेले आहेत. कंट्रोल बॉलिंग सध्या त्याची आपण बघत आहोत. स्कोर 70-71 बोर्ड. धावफलकाचा वाढता आलेख आता मात्र नियंत्रणात आणलेला आहे. तेजस जाधवनं 3 बॉल 3 सिंगल आलेले आहेत. दिनेश बसवंत सध्या स्टॅकर एंडला. यावेळेला खोला टाकलाय बॉल, ऑफ टर्मच्या बाहेर. चांगला वेग पाहायला मिळाला, चांगलं पेसनं बॉल सरळ विकेट किपरच्या हातात निघून चाललाय. डॉट बॉल. धावा स्थिर 70 धावा, स्टील 2 टू गो. यावेळेला डीप होणारा फुल टॉस, विकेट किपर कडून बॅकअप खराब. एक धाव हवी आहे पण आता मिळणार नाही. डॉट बॉल लागोपाठचा दुसरा आलेला आहे. जो दबाव यापूर्वी 3 षटकात बनला होता तो दबाव तेजस जाधवनं आता कमी केलेला आहे, झुगारलेला आहे. स्कोर सध्या 70-71 बोर्ड. स्टील 1 टू गो. दिनेश बसवंत सध्या धाबांसाठी स्ट्रगल आपण बघत आहोत. 2 डॉट बॉल त्याच्या विरुद्ध आलेले आहेत. आता मिस टाइम फटका, चूक करण्यास भाग पाडलाय. लॉंग ऑनचा फिल्डर पोहोचलाय डाऊन दी बॉल. चांगला झेल संपादित होतोय. अर्जुन बांगर कडून आली आहे विकेट. दिनेश बसवंतची ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या अंती 70 दुसरा धक्का. दहा बॉलमध्ये 23 धाब्याचं योगदान देत दिनेश बसवंत माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. तेजस जाधवची मात्र सेकंड स्पेलमध्ये तेजोमय कामगिरी. 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये 28 धाबा देत असताना 2 महत्वाच्या विकेट त्याने कॅरी केलेले आहेत. दोनही सेट बॅटरला त्याने आउट केलंय. कल्पेश जाधव पाठोपाठ दिनेश बसवंतची आता विकेट त्याने कॅरी केलेली आहे. षटकात 70 धावा बनलेल्या आहेत. 17.50 धाब्याची धावगती धावफलकावर
मेंटेन ठेवलेली आहे. बाली भागरे आता बॉलिंग साठी ओव्हर नंबर 5च्या दरम्यान. प्रेक्षकांची गर्दी हळूहळू वाढू लागलेली आहे. सर्वांचं लक्ष या मेगा फायनलच्या सामन्यावर. पहिला बॉल पायात होता, सन्मान दिलाय. एकच धाव मिळताना दिसेल स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये. बाली बागरे बॉलला अडवतोय. सिंगल धाबेसोबत स्कोर सध्या आपण बघत आहोत 71, 71 धावा. बॅटिंगसाठी स्वप्नील भगत दाखल होताना पाहायला मिळत आहेत. स्कोर सध्या 71, 71. मागच्या षटकात काय कमालीची कामगिरी केली तेजसनं. 3 धावा देत असताना सेट बॅटर दिनेश बसवनची विकेट त्यानं कॅरी केली आणि आता या सामन्यात सध्या छोटेखानी कमबॅक होतोय अन्वित 11 बेस्ट ऑफ बोरशितीचं. आठच्यातली कडा बॉल मागे निघालाय. धाव हवी आहे आणि ती मिळताना देखील दिसेल. विकेट किपर भावेचं बॅकअप थोडं खराब राहिलं, त्याच कारणास्तव ही एक सिंगल धाव आता एकवटण्यात आलेली आहे. स्कोर सिंगल आपण बघत आहोत पोहोचल्या पुढे 72, 72 धावा. 3 षटकांच्या तुलनेत मागच्या 8 बॉलमध्ये दाफलकावर चांगलं नियंत्रण दाखवलंय अन्वित 11 बेस्ट ऑफ बोरशितीच्या बॉलर्सनी. या वेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल हवे ते पण फिल्डर पासून थोडा दूर. दुसरीचा प्रयत्न चालवलाय, विकेट किपर एंडला थ्रो आलाय पण तितक्याच वेगानं दुसरी धावही पूर्ण झालेली आहे. या 2 धावेसोबत टीमची टोटल 74, 74 धावा. राऊंड विकेटनं चांगला अँगल आता बनवलाय. टप्पा पडल्याबरोबर बाहेरच्या बाजूने वळण घेत असताना हा बॉल नॅचरल अँगल जो नैसर्गिक कोन बनतो त्याचा फायदा सध्या घेत असताना गोलंदाज बाली भागरेला आपण बघत आहोत. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 7 बॉलमध्ये 7चं योगदान देतोय अनिकेत. सध्या स्ट्रायकर रेटला जो आघाडीसाठी दाखल झालाय, स्ट्राईक रेट आता त्यालाही इंटरकडे नितांत गरजेचा शॉर्ट ऑफ लेंथ होता. आणखीन एक उचलटा बॉल, त्याला मात्र मिडविकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतो. अनिकेतचा फसतोय. सलगचा दुसरा डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या आता स्थिर 74, 74 धावा. असं वाटलं होतं 3 षटकांच्या अंती 100 पार टोटल उभारली जाईल की काय, पण आता विहित वेळेतच या दोनही गोलंदाजांनी या सामन्यावरती आणि खास करून या दाफलकावरती आवर घातलेला आहे, नियंत्रण घातलेलं आहे. बाली बागरेची देखील जबरदस्त कामगिरी. स्टील 1 टू गो. या वेळेला देखील लेग ब्रेक. टप्पा पडल्याबरोबर हरकत करत असताना बॉल विकेट किपरच्या हातात. टर्न बिन बाउन्स. मागच्या 12 बॉलात अवघ्या 7 धावा आलेल्या आहेत. 3 षटकात 63 धावा होत्या. 5 ओव्हरच्या अंती धावा आपण बघत आहोत 74, 74 2 विकेटच्या मोबदल्यात. बघा आयवा जेलसाठी भूपेश जाधव यांच्या वतीनं 300, अजय बिडू टॉम यांच्या वतीनं 200, टोटल 500चं कॅश प्राइज आहे. संधी येते क्रीडा रसिकांसाठी. तीन षटकात 67 धावा होत्या. आता या 2 षटकात माफक 7च धावा खर्च झालेल्या आहेत. स्कोर आपण बघत आहोत 74, 74. अंतिम षटक रोशन वेखंडेवरती आता दिली जबाबदारी संघ कर्णधारानं. स्कोर 74, 74 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. बॉल 7 धाब्याचं योगदान अनिकेत देतोय. एका चेंडूत एका धाब्याचं योगदान स्वप्नील भगतचं आपण बघत आहोत. अंतिम षटकात आता अधिकच्या धाबा येणं मात्र डगआउटला अपेक्षित आहे. त्यासाठी पाहिजे कशा पद्धतीनं काउंटर अटॅक असेल. रोशन वेखंडेच्या विरुद्ध खेळत असताना स्ट्रायकर एंडला स्वप्नीलचा पहिला बॉल ब्लाइंड स्विंग ऑफ द बॅट. सरळ बॉल विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल पाहायला मिळेल
मागच्या 3 षटकात डॉट बॉल पर्सेंटेज तर कमालीची वाढलेली आहे. एकंदरीत 6 डॉट बॉल आणि 1 विकेट मागच्या 3 षटकात आलेली आहे. या बॉलला देखील चांगली फ्लाईट दिली आहे. स्विंग अँड मिस, वन मोर डॉट बॉल. हळूहळू आता दबाव वाढलाय टीम सूरज प्रतिष्ठान बादशाहीच्या बॅटरवर. डॉट बॉल मध्ये जास्तीत जास्त डिलिंग झालेली आहे, त्याच कारणासह आता धावफलकावरती सध्या रोख लावलेली आहे. स्कोर 74-74. फुलटॉस स्विचिटचा अटेम्प्ट, पण फिल्डर उपस्थित आहेत. बॅकवर्ड पॉइंटला बॅकअप, एकच धाव मिळताना दिसेल. सिंगल धाब्याच्या सहाय्याने सध्या धावसंख्या आपण बघत आहोत. स्कोर बोर्डवर 75. 75 धावा सध्या स्कोर बोर्डवर. पहिल्या डावाचे 3 बॉल अजूनही बाकी आहेत. अनिकेत आघाडीसाठी आलाय. हवा तसा धावफलकाला वेग त्याला देता आला नाही. चौकार षटकार त्याच्या बॅटमधून आले नाही, पण 3 बॉल बाकी असताना पाहायचंय आता अनिकेतच्या बॅटमधून काही मोठे स्ट्रोक येतील का. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न बॅट्समनला फॉलो केलाय. आणखीन एक चांगला बॉल. रोशनकडे वेग थोडा कमी आहे, पण वेगाच्या तुलनेत फ्लाईट तो जास्त देतोय. त्याच कारणास्तव सातत्यानं बॅटर्सला तो बीट करतोय. असं वाटलं होतं 3 षटकाच्या अंती कुठेतरी 100 पार स्कोरबोर्ड जाईल सूरज प्रतिष्ठान बादशाहीचं, पण आता त्यावरती रोख लावलेली आहे. स्टील 2 टू गो. या बॉलला फॉलिंग स्वीप दिशा देत असताना पाठवलं बॉल फाईन लेगच्या बाजूने, डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. सरते शेवटी धावांसाठीचा संघर्ष आता संपलाय. चौकार येतोय अनिकेतच्या बॅटमधून. या 4 धावा. आपण बघत आहोत 79. 79 धावा सध्या स्कोरबोर्डवर. शेवटचा बॉल पहिल्या डावाचा बाकी आहे. पाहायचं किती धावसंख्येचं टार्गेट सेट होईल. गोलंदाज तयार रोशन. विकेट किपर बीट झाले. धाव हवी आणि ती मिळताना दिसेल. बाईचा सिग्नल, डाव समाप्तीची घोषणा. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. 80 धावा बनलेल्या आहेत. खास करून 3 षटकात 67 धावा होत्या. उर्वरित 3 षटकात मात्र धावा 13 आलेल्या आहेत. त्याच कारणासह या सामन्यात सध्या चांगला संघर्ष दुसऱ्या डावात पाहायला मिळेल. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन महा अंतिम विजेते होण्यासाठी टीम अनमित 11 बेस्ट ऑफ बोरशिदी समोर 81 धाब्याचं टार्गेट.
होईल हे आता पाहण्याजोगं असेल. 81 टू विन आघाडीसाठी आपण बघत आहोत भावेश विषय आणि त्याच्यासोबत देतोय अर्जुन बांगर. महत्वाचा सामना, निर्णायक सामना, 3 षटकात केलेलं कमबॅक तर स्तुतिमय होतं, प्रशंसनीय होतं. अन्वित 11 बेस्ट ऑफ बोरशेतीचं. पण 81 धावा देखील इतक्या सहजरित्या चेस करणं सहज शक्य नसेल, कारण समोर गोलंदाजी तितक्याच ताकदीची आहे हे देखील पाहावं लागेल. महत्वाचा सामना, निर्णायक लढत. उद्या तालुका आपली आहे, 8 संघ असतील. पहिला सामना बेलपडा विरुद्ध मसा विभाग 11, दोन्ही संघ बरोबर 9:20 ला रिपोर्टिंग करायचंय. दुसरा सामना मुरबाड सिटी स्टार त्यांच्या विरुद्ध इनवली विभाग. असे नामवंत संघ उद्या पाहायला मिळतील. या ऑनगोइंग मॅच कडे जाऊयात. मेगा फायनलचा सामना गेम इज ऑन. दुसरा डाव सुरू होतोय. कल्पेश जाधव गोलंदाजीसाठी तर बॅटिंगसाठी अर्जुन बांगर. ऑल इज सेट. दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिला बॉल परफेक्ट ब्लॉक होल, सन्मान देण्यास भाग पाडलेलं आहे. चांगलं रंगेलं बॅटल, चांगला रंगेला सामना. उद्या आमदार चषकाच्या माध्यमातून 5व्या पर्वात तालुका हाफ 8 संघ सम्मिलित झालेले पाहायला मिळतील. मसा विभाग विरुद्ध बेलपाडा 11 पहिला सामना, परी 11 किलवली विरुद्ध मुरबाड सिटी स्टार दुसरा सामना, हार्दिक 11 शहापूर विरुद्ध मुरबाड 11 तिसरा सामना. आणखीन एक डॉट बॉल, धाव चेंडूची होत असताना समाप्ती. आणि चौथा सामना शिव स्पोर्ट्स गिरसे विरुद्ध डोलखाम विभाग. हे 8 संघ तालुका निहाय 8 टीम्स उद्या स्पर्धेमध्ये सम्मिलित झालेले आपल्याला पाहायला मिळतील. विहित वेळेत उपस्थिती गरजेची आहे. टू बॅक सेकंड डॉट बॉल आलेला आहे. या वेळेला देखील परफेक्ट ब्लॉक होल, सन्मान देण्यास भाग पाडलेले अर्जुन बांगरला. पहिल्या डावात जेव्हा कल्पेश जाधव अर्जुन बांगरच्या विरुद्ध फलंदाजी करत होता त्यांना 22 धावा पहिल्या षटकात ठोकल्या होत्या. मात्र प्रत्युत्तरात दाखल अर्जुन बांगरला त्यांना 3 बॉलमध्ये एकही धाव स्कोर करू दिलेली नाहीये. खास करून रॉंग वनचा चांगला वापर त्याच्या वतीने होतोय. बॉलला दोन्ही बाजूला वळवण्यामध्ये तो वाकबगार आहे. यावेळेला फुल टॉस दिशा दिली आहे. बॉल मागे चाललाय, गॅप मोठा आहे मिसफिल्ड इनफिल्ड मध्ये आणि बॉल डीप मध्ये चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौथ्या चेंडूवरती येतोय हा चमकदार 4 चौकार अर्जुन बांगरच्या बॅटमधून. हा 6 षटकांचे फायनलचे सामने फार कमीदा तुम्हाला पाहायला मिळतात. किंवा अलीकडे जास्त षटकांचे सामने तर लुप्तच झालेले आपण बघत आहोत. 4 दिवसात 40 टीमचं शेड्यूल ही वेगळी संकल्पना देखील आलेली आहे. पण या स्पर्धेत क्वालिफाईंग टीमसाठी स्पेशल फायनल डे रिझर्व होता आणि त्याच कारणास्तव सध्या आपण हे सामने एन्जॉय करत आहोत. अंतिम सामना देखील 6 षटकाचा आहे. ही एक वेगळी पर्वणी दोन्ही टीम करता. चौथ्या चेंडूवर धावफलकाची कोंडी फोडलेली आहे. त्या ठिकाणी अर्जुन बांगरनं फुल टॉस, आता हवे ते बॉल, झेलची संधी पण स्वीपर कव्हरचा फिल्डर पोहोचू शकला नाही. 1 धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. सिंगल धावेसोबत टीमची टोटल सध्या आपण बघत आहोत 5 ऑन बोर्ड, 5 धावा सध्या स्कोर बोर्डवर. भावेश विषयकडे सध्या स्ट्राईक. समोर ड्राइव्ह केलाय, चांगला फटका आहे. बॅकअप साठी खेळाडू उपस्थित झालेत. 1 धाव मिळताना दिसेल. ओव्हरची होईल समाप्ती. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या 6 विदाउट एनी विकेट लॉस. अन्वित 11 बोरशेती दुसऱ्या डावात 81 धावसंख्येचा पाठलाग करत असताना
गोलंदाजीसाठी पाहिलं तर महेश दाखल होतात आणि महेशसाठी एक कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. बाग टू बाग 3 विकेट साठी तुलसीदासजी बांडे उद्योजक देवगाव यांच्या वतीनं 1000 रुपीजचं 1111 रुपयाचं कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. षटक सुरू होते. दुसरं महेश बॉलिंग मार्कवर दाखल होत आहेत. 81 धावसंख्येचं टार्गेट 6 धावा पहिल्या षटकात बनलेले आहेत. फुलटॉस बॉल समोर ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ कडे फिल्डर आता उपस्थित आहेत. एकच धाव त्या ठिकाणी मिळताना दिसेल. सिंगल धाब्यानं स्कोर सध्या 7 धावा दाफल कव्हर. चौऱ्याहत्तर धाब्याची अजून आवश्यकता मॅच मध्ये. यावेळेला ड्राईव्ह केला कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चांगला फटका आहे. इनसाइड आउटचा नजाकत बरा फटका. बेमिसाल टायमिंग. लाजवाब चौकार. या चौकारासोबत स्कोर आपण बघत आहोत 11-11 ऑन बोर्ड. समोर ऑन दी अप डाऊन दी ग्राउंड स्वीट साऊंड लॉंगर बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा विस्फोट षटकार. षटकारानं स्कोर 17-17 ऑन बोर्ड. आयवा जेल तर संपादित झाला पण पाहायचं पडद्याच्या आत की बाहेर. सिटीज पडद्याच्या आतमध्ये आहेत. त्याच कारणासह हे कॅश प्राइज मात्र त्या प्रेक्षकाला मिळणार नाही. विकेटसाठी 500चा कॅश प्राइज आहे गोलंदाज महेशला. ही संधी आता बनलेली आहे. स्कोर सध्या 17-17 ऑन बोर्ड. अर्जुन बांगर आता रंगात आलेला आहे. पहिल्या षटकात थोडा शांत होता संत होता पण आता त्यानं काउंटर अटॅक स्टार्ट केलेला आहे. समोर यावेळेला केलं आक्रमण. पाठवलं बॉल लॉंग ऑफला. हवाई यात्रेकरता युजिट लागोपाठचा दुसरा धडाका षटकार. ज्या प्रेक्षकांना झेल पकडलाय त्याला विनंती आहे या मेन स्टेजवर आपलं कॅश प्राइज 100 रुपयाचं कलेक्ट करा. जे सुरतच्या स्मरणात आहे योगेश दादा कोळेकर यांच्या वतीनं विनंती आहे त्या प्रेक्षकाला या आपला आयवा जेलचं 100 रुपयाचं कॅश प्राइज कलेक्ट करा. विकेटसाठी 500चा कॅश प्राइज आहे तुलसीदासजी बांडे यांच्या वतीनं. ऑन साइडला दिशा दिली. आता गॅप मध्ये खेळला स्ट्रोक पण बॅकअप साठी फिल्डर अनिकेत तितक्याच वेगानं डीप मधून आलेले आहेत. चांगला थ्रो सध्या देत असताना एक सिंगल धाव मिळताना दिसेल. स्कोर या सिंगल धावेसोबत 24-24. अंतिम षटकापर्यंत अंतिम बॉल पर्यंत हा सामना रंगेल. नो डाऊट अबाउट दॅट वन. ट्वेंटी 24 धाबा सध्या स्कोर बोर्डवर. 18 धावा आतापर्यंत 5 बॉलमध्ये महेश दलवीच्या विरुद्ध स्कोर करण्यात आलेला आहेत. दाफलकाला वेग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. उलटॉस बॉल फिरवलाय पाठवला मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्लेचा अत्यंत सुंदर वापर बॉल करतोय मिड विकेट सीमारेषेची सफर भावेश विशेषच्या बॅट मधून नेतोय हा चौकार. 2 षटकांची सांगता. टीमची धावसंख्या 28 विदाउट एनी विकेट लॉस. .0.00 धाब्याची धावगतीपती 2 षटकांच्या पाठीमागे मेंटेन करत असताना
कंपॅरिझन दोन टीमच्या दरम्यान तुलनात्मक धावफलक सध्या स्क्रीनवर आपण बघत आहोत. 47 धावा पहिल्या डावात बादशाहीनं 2 ओव्हरमध्ये बनवल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल 28 धावा विदाऊट एनी विकेट लॉस बनवलेल्या आहेत अन्वित 11 बेस्ट ऑफ बोरशिदीनं. स्कोर 28-28. कल्पेश जाधव गोलंदाजीसाठी सेकंड स्पेल मध्ये. पहिला बॉल समोर केले, आक्रमण केलाय, हल्ला. अर्जुन बांगरचा विस्फोटक विध्वंसक फटका. ठोसास ठोसा जशास तसं प्रत्युत्तर देण्यास आता सुरुवात केली आहे ती अर्जुन बांगरनं. पाठवलाय बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हवाई यात्रेकरता टाटा बाय बाय. इट्स अ टॉवरिंग इट सिक्सर. बॅक टू बॅक 3 सिक्सर साठी रोहित अरड यांच्या वतीनं 500चं कॅश प्राइज येत आहे. चला प्रेक्षकांना विनंती, आपण बाजूला बा. षटकारासोबत स्कोर सध्या 34-34 धावा. आमदारच्या सगळ्या स्पर्धेसाठी टीडीसी बँकेचे उपाध्यक्ष अरुणदादा कथोरे पाटील यांच्या वतीनं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, सर्व ट्रॉफीज आपल्याला नगराध्यक्ष मोहनजी सासे यांच्या वतीनं स्पॉन्सर झालेले आहेत. मॅन ऑफ द मॅच साठी सर्व ट्रॉफी युवा उद्योजक तथा समाजसेवक प्रथमेशजी जाधव यांच्या वतीनं लाभलेले आहेत. त्या सर्वांचं स्वागत आहे. टॉस आता पाठवलं सीमारसाच्या बाहेर. सेकंड हिट इन अ रो. अर्जुन बांगर आता बरसतोय. कल्पेश जाधवला आता दाखवले आसमान. टिट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर. षटकार. लागोपाठचे 2 षटकार. टीमची धावसंख्या 40. 40 ऑन बोर्ड. 11 बॉलमध्ये नॉट आउट. 34. 34 धाब्याचं योगदान देतोय अर्जुन बांगर. आता त्याची फलंदाजी बहरली आहे. शॉर्ट बॉल आपल्याला बॅकफुटवर जात असताना टॅप केलाय. एक सिंगल धाव मिळताना दिसेल. दुसरीचा प्रयत्न लेझी थ्रो आणि गॅदर देखील करता आला नाही कल्पेश जाधवला. सो या 2 धावा तितक्याच चपलतेनं पूर्ण झालेल्या आहेत. वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. टीमची धावसंख्या 42-42. 39 धाब्याची आवश्यकता. आता मॅच मध्ये बॉल बाकी आहेत 21. हळूहळू सामना आता अन्वित 11 बेस्ट ऑफ बोरशेतीच्या बाजूनं जात असताना बघत आहोत. पार्टनरशिप बिल्डअप झालेली 42 धाब्याची. या वेळेला लेग ब्रेक टाकला होता. लाईन पाहावी लागेल. विकेट किपर तर बीट झालेत. बॅटरी बीट. इट इज वाईड बॉल. गाईडलाईनच्या बाहेर चेंडू आपण बघत आहोत. एक एक्स्ट्रा धाव मिळताना दिसेल. नियंत्रण नव्हतं कल्पेश जाधवचं. अतिरिक्त धाब्यासोबत स्कोर सध्या आपण बघत आहोत 43. 43 धाबा. 38 धाब्याची आवश्यकता. यॉर्कर समोर ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये 1 धाव मिळताना दिसेल. चांगल्या बॉलला सन्मान देत असताना अर्जुन बांगरला आपण बघत आहोत. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. स्कोर सध्या 44-44. नुकताच क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालंय. दौलतजी तुपे यांचं विनंती, या पर मंचावरती आपलंही स्वागत आहे. स्टील 2 टू गो. ऑन स्ट्राइक भावेश विषय. बॉल अवेत. पहिली विकेट येईल काय सिटीज. आली आहे पहिली विकेट. भावेश विषय बाद होतोय कॉटन बॉलच्या स्वरूपात. कल्पेश जाधवला पहिलं सुयश. फलंदाज बाद.
एक बॉल बाकी आहे बॅटिंग साठी. पाहिलं तर बाली भागरे दाखल होतोय. हळूहळू प्रेक्षकांची तुफान गर्दी आता मैदानाच्या चारही बाजूला आपण बघत आहोत. त्या सर्वांचं स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. स्कोर बनलाय 44-44. जवळ जवळ 1500 प्रेक्षक बीके स्पोर्ट्स लाईव्ह हे ऑफिशियल वाहिनीच्या माध्यमातून आमच्याशी संलग्न झालेले त्या सर्वांचं स्वागत. दादू झुंजारा विनंती मेन सेटची संपर्कात या. तुलसीदास भांडे आपल्या प्रतीक्षेत आहेत. बाली बागरे नवीन बॅटर सध्या स्टॅकर एंडला. समोर ड्राईव्ह केलाय. चांगला फटका आहे. इनफिल्डला बेदून बॉल डीप मध्ये चाललाय. लॉंग ऑफच्या फिल्डरला चेस आहे. दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि तो मात्र यशस्वी झालेला आहे. षटक समाप्तीची घोषणा. एंड ऑफ थर्ड ओव्हर. 3 षटकात बनला गेला धावा 46-46. ड्रिंक स्टॉल जाईल मैदानात. या संधी देऊयात डीजे मॅडीला. मॅच कडे जाऊयात. मेगा फायनलचा सामना. मेगा फायनलचा थरार. दुसऱ्या डावात 81चा पाठलाग करत असताना 3 ओव्हरमध्ये 46 धावा बनलेल्या आहेत. अर्जुन बांगर 13 बॉलमध्ये नॉट आउट. 37 धावा बनवतोय. गोलंदाजीसाठी रोहित येत आहेत. बॅकफुटवर जात असताना यावेळेला दिशा दिली आहे आणि गोलंदाजाची दशा मात्र खराब केली आहे. वेगाला कल्पकतेनं दिलंय उत्तर. पहिल्याच बॉलवरती रोहितला दिलंय चोख प्रत्युत्तर. अर्जुन बांगरचा दर्जा, त्याचा क्लास, त्याची गुणवत्ता या स्ट्रोकवर पाहायला मिळाली. बॅकवर्ड पॉइंटला येतोय हा चौकार. चौकारासोबत धावसंख्या 50. 50 ऑन बोर्ड. बॅटची कडाई. बॉल मागे निघालाय थर्डमॅनला. फ्लॅश स्लिप मध्ये दिनेश ओदे चांगला बॅकअप स्टॉप केलाय. बॉल मात्र एक धाव रोखता आली नाही. सिंगल धाब्यानं संघ पुढे सरकतोय. अनवित 11 बेस्ट ऑफ बोरशी टीमची टोटल आहे सध्या स्कोरबोर्डवर 51. 51 धावा. बोरशीचे पुरस्कर्ते ज्येष्ठ ग्रामस्थ उपस्थित झालेत. विनंती या पर मंचावरती आपलं स्वागत आहे. वेलकम बॅक. बादशाहीचे पुरस्कर्ते ज्येष्ठ ग्रामस्थ उपस्थित असतील तर विनंती आपल्याला आपण या मंचावरती आपलं स्वागत आहे. बाली भागरे सध्या स्टॅकर एंडला. बॅकफुटवर जात असताना या बॉलला टॅपिंग क्रिकेट. एक धाव एक्स्ट्रा कव्हर मध्ये मिळताना दिसेल. सिंगल धाब्यासोबत संघाची एकूण धावसंख्या 52. 52. 15 बॉल आता बाकी आहेत. 29 धाब्याची आवश्यकता. अर्जुन बांगर 15 बॉल मध्ये नॉट आउट 42. 42 धाब्याचं योगदान देतोय सध्या स्टॅकर एंडला. स्विच हिट. रिव्हर्स अटेम्प्ट. स्विच हिटचा देखना फटका. लाजवाब फटका हा स्विच आणि स्वीट हिट षटकार.
पहिल्या डावात गोलंदाजी करत असताना खर्चिक राहिला होता, महागडा राहिला होता अर्जुन बांगर, पर बॅटिंग करत असताना त्यानं ती वसुली केलेली आहे. वैयक्तिक 16 बॉल नॉट आउट 48 धाब्याचं योगदान तो देतोय. षटकारासोबत टीमची धावसंख्या 58, 58 धावा. अर्धशतकी खेळी जर साकारली तर मॅनेजमेंट कमिटीकडून 500चं कॅश प्राइज. अवघ्या 2 धाब्याची आवश्यकता वैयक्तिक अर्धशतका करता. स्विच इट, पुन्हा एकदा पाठवलाय बॉल हवाई यात्रेकरता. टाटा बाय बाय, इट्स गोइंग गोइंग अँड गॉन ऑल द वे फॉर सिक्सर. आणि अंतिम सामन्यात 17 बॉल मध्ये 54, 54 धाब्याची धुवाधार खेळी साकारतोय कप्तान चलसीनातान. अर्जुन बांगरचं झंझावाती अर्धशतक. एकदा बॅटवर करा अर्जुन, काय पारी इथे साकारली आहे. वेल प्ले. राज्याचे कुठले आणि सचिनजी बांगर उपस्थित झाल्यात. विनंती आहे तिन्ही अतिथींना या पण मंचावर. अर्जुन बांगरचा बोलबाला आतापर्यंत या मॅच मध्ये. यॉर्कर, आता सन्मान दिलाय. छोट्या बॅकलिपचा वापर, चांगला ऑन ड्राईव्ह. एकच धाव मिळताना दिसेल. थ्रो आला विकेट किपर रेंडला. कल्पेश जाधवचं येतंय बॅकअप. षटक समाप्तीची घोषणा. 4 ओव्हरच्या अंती बनलेले धावा 65-65. 12 बॉल 2 षटकं. आणि आता जेतेपदासाठी 12 बॉल मध्ये 16 धावेची आवश्यकता. अठरा बॉल मध्ये नॉट आउट 55. 55 धाब्याची धुवाधार पारी सध्या साकारतोय अर्जुन बांगर. तोडीस तोड जशाच त्याचं प्रत्युत्तर त्यानं दिलेलं आहे. सूरज प्रतिष्ठान बादशाहीच्या गोलंदाजांना. प्रत्येक षटकारासाठी दादूकडून 100 रुपये. त्याचबरोबर आयवा जेलसाठी दर्शनजी शेट्टी यांच्या वतीनं 100. ज्यांच्या वतीनं प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हे इंडिव्हिज्युअल प्राइजेस आम्हाला लाभलेले आहेत. त्यांचा पुन्हा एकदा धन्यवाद. मॅच कडे जाऊयात. 65 धावा बनलेल्या आहेत. 12 बॉल बाकी आहेत. 16 धावेची आवश्यकता. सामना जबल खुला केलाय अनुज गोलंदाजीसाठी. पहिला बॉल ऑन साइडला दिशा दिली. मिस टाइम स्ट्रोक. आली आहे मॅचची प्राइज विकेट. अर्जुन बांगर आता माघारी परततोय. मॅच इज स्टील ऑन. सूरज प्रतिष्ठान बादशाहीला मिळतंय मोठं सुयश. अर्जुन बांगरला सोडावं लागतंय मैदान. दुसरा विकेट गमावलाय अन्वित 11 बेस्ट ऑफ बोर्डशीदीनं. दादू झुंजारव यांच्या वतीने आयवा जेलसाठी 200चं कॅश प्राइज. दर्शन दादा शेट्टे यांच्या वतीने देखील 200चं कॅश प्राइज. भरपूर सारे प्राइजेस सध्या आपण बघतोय. पण मॅचची प्राइज विकेट आलेली आहे. अर्जुन बांगर 55चं योगदान देऊन माघारी परतलाय. नवीन बॅटर रोशन फुल टॉस. स्लॉक स्वीप केलाय, पाठवलाय लॉंग लेगला सीमारेषेच्या बाहेर. रोशनच्या बॅटमधून हा जबरदस्त फटका. चांगली सुरुवात. चौकार. या चौकारासोबत स्कोर सध्या आपण बघत आहोत 69. 69 धावा. 10 बॉल आता 12 धावेची आवश्यकता. 10 बॉल 12 वर हा सामना. 10 बॉल अँड 12 रन्स रिक्वायर्ड फॉर विक्टरी. अनुज तयार बॉलिंग साठी.
यॉर्कर समोर ड्राईव्ह केला, शॉर्ट बॉटम हँड, मिड ऑफला फिल्डर उपस्थित, एकच धाव मिळताना दिसेल. सिंगल धावेच्या सहाय्यानं सध्या स्कोर आपण बघत आहोत. 70 ऑन बोर्ड, 70 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 9 बॉल आता बाकी आहेत. 9 बॉलमध्ये विजयासाठी 11 धावेची आवश्यकता. मुरबाड टेनिस क्रिकेट जगताच्या इतिहासात पहिल्यांदाच मेगा फायनलचा सामना, तो देखील 6 षटकांचा आपण बघत आहोत. खास करून ग्रामीण विभागातील संघांना इतके अधिकच्या षटकांचे सामने खेळायला मिळत नाही आणि आज देखील कंपल्सरी प्रत्येक सामना 6-6 षटकांचाच आपण कव्हर केलेला आहे. जमेची बाब. अमोलदादा कतोरे यांचं दमदार आयोजन, दमदार आमदार चषक मुरबाड. फुलटॉस फिरवलाय, पाठवलाय, स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर, बाली भागरेचा ब्लास्ट, षटकार. या षटकारासोबत स्कोर 76-76, 5 धावेची आता आवश्यकता विजया करता. 1 बिग हिट अवे फ्रॉम विक्ट्री. उद्या देखील तालुका ओपन हाफ आहे. 8 संघ स्पर्धेमध्ये सम्मिलित झालेले आपल्याला पाहायला मिळतील. शहात्तर धावा बनलेल्या आहेत. 8 बॉल आता 5 धावेची आवश्यकता. पहिल्या डावात 3 षटकात 67 धावा बादशाहने उभारल्या होत्या. उर्वरित 3 षटकात मात्र कमी धावा स्कोर झाल्या, त्याच कारणाचं आता पार्ट जड झालेलं आहे. शॉर्ट बॉल याबलेला हुक केलाय, टॉपेज आहे, फान लेगला बीट करत असताना बॉल मागे आलाय आणि मागूनच आणावा लागेल. चौकार, 4 धावा. स्टील 1 रन अवे फ्रॉम विक्ट्री. महाअंतिम जेतेपदाचा मानकरी होण्यासाठी आता अवघ्या 1 धावेची आवश्यकता. स्कोर्स आर लेवल. धावसंख्येची बरोबरी झालेली पण कंपल्सरी चेसा नियम या स्पर्धेचा. हेलिकॉप्टर, 1 धाव पूर्ण झाली आणि याचबरोबर हा सामना संपलाय, सामना जिंकलाय. आमदार चषकाच्या 5व्या पर्वाचे महाअंतिम विजेते, चॅम्पियन ऑफ चॅम्पियन, अन्वित 11 बेस्ट ऑफ बोर्ड सिटी. वेल प्ले बॉयज, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन.